लैला कधीही कल्पना करू शकली नव्हती की तिच्यावर एखाद्या सफाई कामगाराकडून सवाल केला जाईल, तेही एवढे विद्रूप आणि घाणेरड्या दिसणाऱ्या बाईकडून. काव्या आत आली तेव्हा तिला रुद्र दिसला. तो कदाचित डिझायनरच्या कामाचे परीक्षण करत होता. या सहकार्य प्रकल्पात डिझाईनची जबाबदारी मुख्यत्वे त्याच्याच कंपनीकडे होती. रुद्रला काहीही विचित्र जाणवलं नव्हतं. त्याला अचानक कोणीतरी एकटक पाहत असल्यासारखं वाटलं. पण वर पाहिलं तर काही दिसत नाही. क्षणभर तो थांबला. कदाचित भास झाला असेल. बाहेर फक्त सफाई कामगार वारंवार साफसफाई करताना दिसत होते. त्याने पुन्हा नजर खाली केली आणि समोरील फाईल वाचू लागला. काव्य आणि फेना दोघी भाड्याच्या घरात परतल्या. फेना म्हणाली, आज मी लपून 22व्या मजल्यावर गेले होते, पण रुद्र दिसलाच नाही. काव्य हसत म्हणाली, मग तू भन्नाट तमाशा चुकवला. त्यांच्या 2 गर्लफ्रेंड्सची वरच्यावर भांडणं होणार होती. अरे वा, तुलाही कळलं. हँडसम आणि रिच असण्याची हीच तर प्रॉब्लेम आहे. फेना खोडकरपणे म्हणाली. काव्याने तिला पाहत म्हटलं, तू खरंच खूप फ्लर्ट करतेस. फेना खिदळली. सापडलंच तुला. आमच्या गावात माझ्या मागे कितीतरी जण लागले होते, पण मी नवरा म्हणून त्यालाच का निवडलं माहिती? काव्याला त्या भरदार बांध्याच्या थोडा पोट सुटलेल्या नवऱ्याची आठवण झाली. ती म्हणाली, आता थोडासा जाड झाला आहे, पण तरुणपणी खूपच देखणा होता म्हणे. हो, लग्न झाल्यावर पुरुष थोडे गोल होतात. हॅपी फॅट म्हणतात त्याला. काव्य विचारात पडली. रुद्रचं लग्न झालं होतं, पण तो अजिबात जाड झाला नव्हता. म्हणजे तो खुश नाही, किंबहुना थोडाही नाही. दोघी हसत गप्पा मारत घरी पोचल्या. त्या रात्री काव्य पाणी घ्यायला बाहेर आली आणि ती बाथरूममधून नुकतीच आंघोळ करून बाहेर येणाऱ्या माणसाशी समोरासमोर आली. काव्याने पटकन डोळे खाली केले. उशिरा जागे आहात दिसतं, ती हलक्या आवाजात म्हणाली आणि सरळ खोलीत निघून गेली. येथे राहणे तिच्यासाठी अवघडच होते. त्या दोघांनाही तिची सवय नव्हती, म्हणूनच ती दररोज ऑफिसमध्येच आंघोळ करत असे की घरच्यांना गैरसोय होऊ नये. पण ते मला स्वतःसारखे ॲडजस्ट करतील अशी अपेक्षा करणे देखील चुकीचेच, ती मनात म्हणाली. आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेत बाहेर येणाऱ्या पुरुषाला पाहणे खूपच अवघड होतं. ठरवलं, यापुढे घरी परतल्यावर शक्यतो बाहेर पडायचं नाही. तेवढ्यात दारावर ठोका झाला. काव्याने दार उघडले तर फेनाचा नवरा झैन दारात उभा. काही काम होतं का? काव्याने विचारलं. झैन पाऊल टाकून आत आला. काव्याच्या चेहऱ्यावर क्षणार्धात सावली उमटली. फेना कुठे? काव्य शांतपणे विचारलं. तो स्मित करत म्हणाला, फेना बाहेर आहे, काहीतरी खायला आणायला गेलीया. तर मग आपण बाहेर बोलू. माझी खोली लहान आहे, काव्या म्हणाली. पण तो अचानक तिच्या जवळ झुकला. काय करत आहात? ती रागाने मागे सरकली. झैन हसला. ऐकले ना, तुम्ही तिशीत आहात आणि अजून तुमच्या आयुष्यात पुरुष नाही. एकटेपणा असतोच. आपण एकत्र राहतोय
म्हणून नशिबातला योग समजा. मी तुमचा एकटेपणा दूर करू शकतो. काव्या धिजून गेली. तिने मुद्दाम स्वतःला कुरूप दाखवलं, लक्ष नको म्हणून. तरीही हा फेनाचा नवरा असा प्रकारचा आहे. अचानक काव्याला एक वाक्य आठवलं. पुरुषांसाठी घरची बायको कितीही सुंदर असली तरी बाहेरचं डुक्कर सुद्धा जास्त चांगलं वाटतं, कारण ते नवीन असतं. ती आणखी मागे सरकली. जपून बोला, मी फेनाला सांगेन, काव्या ठामपणे म्हणाली. झैन तिच्याकडे जवळ जात म्हणाला, का? इंटरेस्टच नाही वाटतं. त्याचा चेहरा पाहून काव्याला अक्षरशः मळमळायला लागलं. का? मला इंटरेस्ट असलाच पाहिजे का? तो हसला. तुम्ही एवढ्या कुरूप, एवढ्या म्हाताऱ्या, घर सोडून पळून आलेल्या, नक्की एखाद्या माणसाने सोडले तुम्हाला. कदाचित मुलंही असेल. मला काही हरकत नाही, पण तुम्ही नकार देता. माझ्यासारख्याला बाहेर मिळवायला पैसे मोजावे लागतात. वर माझं शरीर बघ, तुला सर्व दाखवीन मी. काव्याचा राग टोकाला पोचला. आत्ताच बाहेर निघ, नाहीतर पोलिसांना बोलवेन. तिच्या डोळ्यातील कठोरता पाहून त्याला कळलं, ती खरंच गंभीर आहे. तो संतापला. तिच्या टेबलावरील वस्तू झटकून फेकून दिल्या आणि गुरगुरला, फेनाला सांगू नकोस. तुझ्यासारख्या कुरूबाईवर ती विश्वास ठेवणार नाही. तुलाच घराबाहेर फेकून देईल. दार जोरात आपटून तो निघून गेला. काव्या अवाक उभी होते राहिली. दुसऱ्या दिवशी तिने काहीही न बोलता फेनासोबत ऑफिसला गेली. काम संपल्यानंतर विवेक पुन्हा त्यांच्याकडे आला. अरे साची, फेना रियाचं ऑफिस सुटलं का? विवेक हसत म्हणाला. फेना खुश झाली. अरे वा विवेक, इतका फ्री कसा? पुन्हा इंटरव्ह्यू घ्यायला आलास? हो, माझी भूमिका फायनल झाली. ऑफिशियल पोस्ट बघितली का? काव्या आणि फेनाला वेळच नव्हता. फेनाने लगेच मोबाईल काढला. अरे वा, तू तर संजनासोबत पेअर्ड आहेस. ती मूवी क्वीन, मला खूप आवडते ती. संजना? काव्या पुढे सरकून पाहिली आणि विवेककडे विचित्र नजरेने पाहिलं. विवेकने विचारलं, काय ओळखते का तिला? त्याचा अर्थ असा, काव्या गायकवाड कुटुंबाची होती, त्यामुळे एखाद्या स्टारला ओळखणे स्वाभाविक. पण फेनाने वेगळंच समजलं. अरे, रियाला देखील संजना माहीतच असेल, कोणाला माहीत नसतं. काव्याने काहीही स्पष्ट केलं नाही, फक्त म्हणाली, ऐकलंय पण जवळचे नाही. विवेकच्या भुवया नकळत वाकल्या. त्याने त्यांना जेवायला बोलावलं. फेनाने महागडं खाणं नाकारलं, म्हणून शेवटी तो त्यांना एक हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. मात्र काव्या जेवतानाच वारंवार विचारात हरवत होती. फेना बाथरूमला गेल्यावर विवेकने काळजीने विचारलं, काव्या काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काव्या उदासपणे म्हणाली, विवेक सांग ना, जर आपल्या मैत्रिणीचा नवरा अविश्वसनीय निघाला तर तिला सांगावं का? विवेक चकित झाला. तू फेनाच्या नवऱ्याबद्दल बोलते? काव्या त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली, उगाच निष्कर्ष काढू नकोस. मग नेमकं झालंय काय? काही नाही. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप उतरला. तिला बोलायलाच नको होतं.
नक्की काहीतरी झालंय. त्याने तुला हात लावला का? मी आत्ताच त्याला धडा शिकवतो. विवेक उठत म्हणाला. काव्याने त्याचा हात धरून थांबवलं. काय वेडेपणा करतोयस? माझ्याकडे बघ. माझ्यावर हात टाकेल असा दिसतो का तो? काव्याने शांतपणे म्हटलं. हात नाही, पण सरळ प्रस्ताव ठेवायला आला होता. त्याला वाटलं असेल ही नाही नकार देणार. विवेक संतापून म्हणाला. पुरुष कधी कधी दिसण्याकडे बघत नाही, फक्त थ्रिल मिळाला की झालं. ह्याला तेच वाटलं असणार. बस ना, मी अजून विचार करत आहे काय करायचं ते. तू अशा रीतीने नको चिडू, काव्या म्हणाली. काय विचार करायचं? थेट त्याला चोप दे. विवेक रागाने म्हणाला. काव्या खोल श्वास घेत म्हणाली. फेनाने माझ्या सर्वात कठीण काळात मला मदत केली. मला घर दिलं, सहानुभूती दिली आणि मी तिच्या घरी राहायला आलो. आणि त्याच 2 दिवसात हा प्रकार. तिला सांगितलं तर ती विश्वास ठेवेल का? तिच्यासाठी मी परके आहे. तिच्या नवऱ्यावरचा तिचा विश्वास बसेल. विवेक शांत झाला. पण तिला तरी कळलं पाहिजे ना तिचा नवरा कसा आहे. तो हळू आवाजात म्हणाला. काव्याचा आवाज शांत पण कडवट झाला. सगळे लोक तुझ्यासारखे बेफिकीर नसतात विवेक. काही लोकांना माहिती असतं की त्यांचा जोडीदार चुकीचा आहे, पण त्यांना परिस्थिती घटस्फोट घेऊ देत नाही. मूल, पैसा, समाज सगळं अडवतं. जर फेनाही त्याच लोकांसारखे असेल तर तिला आयुष्यभर फसवणुकीतच राहू देणं योग्य. कधी कधी चांगलं असतं. खोटी सुखाची भावना खरी दुःखाच्या सत्यापेक्षा सोयीस्कर असते. ठीक आहे, विवेक मान खाली घालून म्हणाला. तेवढ्यात फेना परत आली आणि दोघांनी एकदम शांत व्हावं लागलं. त्या रात्री काव्या भाड्याच्या घरात एकदाही बाहेर पडली नाही. दुसऱ्या दिवशी तिची शांतता पाहून आटोलाही हायसं वाटलं. सकाळी कंपनीत पोहोचताच लीला पुन्हा दिवाण ग्रुपमध्ये आली. ती खास रुद्रसाठी डबा घेऊन आली होती. रुद्रच्या ऑफिसमध्ये जाऊन ती हसत म्हणाली. मी तुला ताजातवाना पाहिलं तेव्हाच समजलं होतं मी आणलेलं खाणं उपयोगी पडतंय. हे जास्त खा. हो. रुद्र कोरडेपणाने म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर उघड उघड चिडचिड दिसत होती. लीलाने विचारलं. काय झालं? कामाचा काही प्रॉब्लेम आहे का? रुद्रने टेबलावरचे डिझाईनचे कागद दाखवत म्हटलं. तुला कळणार नाही, जा आता. लीला दुखावली. मी फक्त तुझी काळजी करते. गर्लफ्रेंड म्हणून एवढंही विचारू नये का? रुद्रचा संयम सुटला. मग बघ जरा, तुला समजतंय का काही? लीलाने खाली पाहिलं. कागदावर जटिल रेषा, मोजमाप, गणित. ती गडबडली. ठीक आहे, मी निघते म्हणत ती वळली. रागाने फुफाटत ती बाहेर निघाली. वैद्यकीय शाखेत टॉपर आहे मी. हे डिझाईनचं काही कळत नाही म्हणून काय झालं? कुणाला सगळं जमणार का? असं पुटपुटत ती बाहेर आली आणि तिला जवळच सफाई कामगार गप्पा मारताना दिसले. या कुरूपबाईने मागच्या वेळी माझ्याशी पंगा घेतला. तिचा आक्रोश उफाळून आला. फेना आणि काव्या बोलत होत्या. तेवढ्यात लीला तडकाफडकी म्हणाली. अहो, ब्रेक रूम किती घाण झाली आहे. कोणी साफ करणार नाही का?
दोघे वळून पाहतात. 22व्या मजल्याची साफसफाई आमची नाही, आपण दुसऱ्या मजल्याचे काम करतो, फेना म्हणाली. लीला उर्मटपणे म्हणाली, काय माझं ऐकत नाही? तुमचा सुपरवायझर कोण? मी सांगते तर साफ कर. तेवढ्यात गार्डचा लीडर येतो. त्याने लीलाकडे बघून विचारलं, मॅडम काय प्रॉब्लेम? लीला मान वर करून म्हणाली, हे दोघे ब्रेक रूम साफ करायला तयार नाहीत. लीडरने लगेच दोघींना सुनावलं, तुम्ही पुन्हा त्रास दिला, जा साफ करा. पण वगैरे काही नाही. फेना, रिया ही चेअरमन ऑफिसमध्ये काम करते, तू नाही, जा. काव्याने फेनाला थांबवलं. ठीक आहे, चल. दोघींनी सामान उचललं आणि आत गेल्या. लीला आरामात सोफ्यावर बसली आणि त्यांच्याकडे बघत म्हणाली, एक ठिकाण चमकायला पाहिजे. मी मेडिकल स्टुडंट आहे, मला घाण चालत नाही. फेना मनाशिवाय देत पुसत राहिली. लीला पुढे म्हणाली, मागच्या वेळी तुम्हीच ना म्हणत होतात, ही दिवाण कंपनी आहे, माझ्या बॉयफ्रेंडची नाही. मग काय, आता इथेच रांगताय मजला साफ करायला. शिकला नसाल तर आमच्यासारखे कॉलेज करणं कठीणच ना. काव्य शांतपणे डोकं खाली करत काम करत होती. काय बघतेस? लीला गुरगुरली. जर एवढीच हुशार असशील तर आज जाऊन ते डिझाईन पूर्ण कर ना. संपूर्ण ऑफिस डोकं धरून बसले. झालं तर रुद्र तुझ्याकडे वेगळ्या नजरेने बघेल कदाचित. बाहेरून धांगडधिंगा करण्यापेक्षा ते बरंच. काव्या विचारात पडली. खरंच त्याच्या ड्रॉइंगमध्ये प्रॉब्लेम आहे? लीला मोठ्याने हसत म्हणाली, काहीच येत नाही तुम्हाला आणि ॲटिट्यूड मात्र मोठा. लीला निघून गेल्यावर फेना थकली आणि बसली. अरे देवा, आमच्याकडे शिकायला पैसे नव्हते म्हणून काय आमची चूक? आम्ही नसतो तर हे ऑफिस कोण साफ करणार होतं? काव्याचे लक्ष मात्र 22व्या मजल्यावरच्या काचेच्या कॅबिनमध्ये होतं. फेनाने विचारलं, काय पाहतेस रिया? काव्या म्हणाली, ते डिझाईनवर चर्चा करत आहेत. कुठे? मला दिसलं नाही. कम्प्युटरवर? बहुतेक फिल्म सिटी प्रोजेक्टचे डिझाईन आहेत. फेना घाबरून म्हणाली, तू खरंच डिझाईन करायला जाणार आहेस? ती लीला म्हणाली, म्हणून तुझे टॅलेंट आहे हे खरं, पण हे खूप स्पेशल काम आहे हो.